लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी C60 जवानांसह इतर सुरक्षा दलांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। यातच शुक्रवारी C60 जवानांनी अहेरी उपविभागाअंतर्गत पेरमिली जंगलात एका जनमिलिशिया सदस्याला अटक केली। गेल्या 4 वर्षांपासून तो नक्षलवाद्यांसाठी विविध प्रकारची कामं करत होता। अटक करण्यात आलेल्या जनमिलिशिया सदस्याचं नाव सोमा उर्फ दिनेश मासा तिम्मा असून तो छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील ओरछा तालुक्याचा रहिवासी आहे। महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर एकूण 1.5 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं। सोमाच्या अटकेमुळे नक्षलवाद्यांना पुन्हा एकदा दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाच्या सुरक्षा दलाच्या जवानांसह विशेष मोहीम पथकानं अहेरी उपविभागाअंतर्गत पेरमिली जंगल परिसरात ही मोहीम राबवली। या दरम्यान घनदाट जंगलात सोमा संशयास्पद अवस्थेत दिसला। सोमाच्या जवानांनी गंभीर चौकशी केली, मात्र त्यानं काहीच सांगितलं नाही। यामुळे संशयाच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आलं। दरम्यान त्याला हेटरी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। इथं चौकशी दरम्यान सोमा जनमिलिशिया सदस्य असल्याचं निष्पन्न झालं। नक्षलवाद्यांना रेशन पोहोचवणं, विविध कारवायांमध्ये मदत करणं, नक्षलवादी बैठकीसाठी गावातील लोकांना बळजबरीनं एकत्र करणं, नक्षल सप्ताहात ठिकठिकाणी पोस्टर बॅनर लावणं अशी कामं तो करत होता। 2020 पासून तो जनमिलिशिया सदस्य म्हणून कार्यरत होता। त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात एकूण 7 गुन्हे आहेत। यात 3 चकमकी, 1 हत्या आणि 3 इतर प्रकरणांचा समावेश आहे।